और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। विजयकुमार पाटील यांच्या शताब्दी जन्मोत्सवाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत त्रिवेणी तुला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रथम साने गुरुजी लिखित श्यामची आई या मांगल्यपूर्ण मातृस्तुती ग्रंथाची तुला करण्यात आली। द्वितीय पुजाऱ्यांना दान देण्यासाठी पितांबर पंचवस्त्रांची तुला करण्यात आली, तर तिसऱ्या टप्प्यात अन्नधान्याची तुला करण्यात आली। या सर्व तुला केलेल्या वस्तू आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचं विजयकुमार यांचे पुत्र नारायण पाटील यांनी सांगितलंय। या कार्यक्रमाचं आयोजन विजयकुमार यांचे पुत्र आणि शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख कल्याणपूर्वचे नारायण पाटील यांनी केलं होतं। शतकपूर्ती सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड, नगरसेवक निलेश शिंदे, जिल्हाप्रमुख तात्या माने, उपजिल्हाप्रमुख अशोक म्हात्रे, हर्षवर्धन पालांडे, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, नितीन निकम, विशाल पावशे, युवा सेनेचे नीरज कुमार, महिला शहर संघटक मीना माळवे, सुनीता ढोले, राधिका गुप्ते यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नारायण पाटील यांनी आपल्या पित्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सांगितलं, आज माझ्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे। वडील विजयकुमार पाटील यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा, सेवाभाव, संस्कार आणि समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा आम्हाला दिली। त्यांनी कधीही केवळ स्वतःपुरतं जगणं स्वीकारलं नाही, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा ध्यास घेतला। आज त्यांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त त्रिवेणी तुला करून त्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केलाय। हेच त्यांच्या शिकवणीचे खरे फलित आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे, आत्मस्वकीयांचे, गुरुबांधवांचे आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो। वडिलांचे जीवन हेच आमच्यासाठी आदर्श असून त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आम्ही संकल्प करतो, असंही ते म्हणाले। आज सर्वात आनंदाचा असा हा दिवस आहे। आमच्या या संपूर्ण पाटील म्हणजे आमच्या चव्हाण फॅमिलीमध्ये आमच्या वडिलांचं आज ताकीन ते दीर्घायुष्य म्हणजे 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत आणि सगळ्यात जास्त आनंद आम्हाला या ठिकाणी होत आहे। आणि त्यामुळे आम्ही आमच्या वडिलांची त्या ठिकाणी जी तुला आहे ते पवित्र असं मातृस्तोत्र असलेलं त्या ठिकाणी श्यामची आई या पुस्तकाबरोबर त्यांची तुला केलेली आहे आणि हे पुस्तक आम्ही त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी वाटणार आहोत। त्यानंतर आम्ही जी दुसरी तुला केलेली आहे ती आहे त्या ठिकाणी पुजारी जे असतात ते पंच आणि पितांबर घालतात, त्या पंच आणि पितांबराची पूजा केलेली आहे। ते देखील आम्ही मंदिरामध्ये सर्व धर्मीय त्या ठिकाणी जे असतील त्या लोकांना आम्ही वाटणार आहोत। आणि नंतर तिसरी तुला जी केलेली आहे ती अन्नधान्याची केलेली आहे। अशा प्रकारचे त्रिवेणी त्या ठिकाणी तुला करून आम्ही आमच्या वडिलांचा हा 100वा जो वाढदिवस आहे साजरा केलेला आहे। या पंचक्रोशीमध्ये मला वाटतं शतायुष्य त्या ठिकाणी झालेले आमचे वडील त्या ठिकाणी असल्यामुळे या परिसरामध्ये एक वेगळ्या त्या ठिकाणी आनंद आहे। अनेक लोक त्या ठिकाणी या त्यांच्या भेटीसाठी आले, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आणि शुभेच्छा देखील त्या ठिकाणी देण्यासाठी अनेक लोक आलेले आहेत। त्यांच्या यामुळे आम्ही त्या ठिकाणी एक महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे आणि परमेश्वराने आम्ही प्रार्थना करतो की असेच वडील आम्हाला, असेच पिताश्री आम्हाला त्या ठिकाणी लाभावेत। फक्त एकच सांगतो की मी त्या ठिकाणी जे काय करत आहे ते म्हणजे एक आपण बोलतो अदृश्य शक्ती म्हणा किंवा त्या ठिकाणी परमेश्वराच्या शक्तीने त्या ठिकाणी करत आहोत। याच्यामध्ये आमचं कोणाचंही त्या ठिकाणी श्रेय असं आम्ही देखील मानत नाही, परंतु गुरुबाबांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की पुन्हा पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला लाभो। एवढे ज्या प्रसंगी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।